तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळी सकाळी ना भरपूर अशी कपडे पडलेली होती. मशीन 5-6 दिवस झालं खराब झालेली, म्हणून म्हणलं चला अगोदर कपडे धुवून घ्यायचं सकाळ सकाळी. कारण पाऊस पण एक नाही मोठा येत नाही, पण बारीक असं दिवसभर चालू असतं. कपडे धुतल्यानंतर ना अगोदर आंघोळ करून घेतली आणि मग चहा घेतला. अगोदर चहा घेतल्यानंतर ना थोडंसं एक नाही एनर्जी आल्यागत येते. म्हटलं चला चहा घेऊन एक नाही देवपूजा करायला घ्यायचं. पण ते देवपूजेमध्ये मंदिरच्या खालचं ड्रॉवर आहे ना, ते भरपूर असं खराब झालं होतं. आपण जास्त काही त्याला लक्ष देत नाही, त्यामुळे मग म्हटलं चला अगोदर ह्याच्यातला कचरा साफ करायचा आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करायची. ड्रॉवर साफ करून देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये आज मस्त असं थोडंसं छोले भिजवलेलं होतं. म्हटलं चला तेच नाश्ता पोरांना द्यायचं. त्याच्याबरोबर चपातीसाठी कणिक बनवलेली होती, पण छोलेबरोबर त्यांना पुरी पाहिजे होती, म्हणून म्हटलं चला हे नाश्ता देऊया. तर नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर ना दोघांना अभ्यासला बसवलेलं होतं. पण हे अभ्यास करता करताना असा इतका पसारा करून ठेवतात ना. त्याच्यानंतर तनिषला ड्रॅगन फ्रूट खायचं होतं, ते चिरून दिलं आणि मग दुपारचा स्वयंपाक निवांत करायला घेतलेलं होतं. कारण तनिषचे पप्पा 2:30-3 वाजता जेवायला येतात, म्हणून म्हटलं चला आज भेंडीची भाजी, वरण, चपाती, भात आणि त्याच्याबरोबरच ना मस्त असं झणझणीत खरडा खायची इच्छा झालेली होती. म्हणून म्हटलं चला मिरच्या भाजून घेतल्या तेल टाकून. त्याच्यामध्ये एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक नाही त्याच्यात भरपूर सारा लसूण, जिरं, नमक आणि कोथिंबीर टाकली. कोणी कोणी इथे शेंगदाण्याचं बारीक कूट पण टाकतात किंवा शेंगदाणे पण टाकतात, पण मला बिना शेंगदाणेच खरडा छान लागतो. पण ते मिक्सरमध्ये काढताना माझ्याकडून इतका बारीक झालेला होता ना. दुपारचं तनिषचे पप्पा आल्यानंतर जेवण करून ना भांडी घासायला घेतलेली. भांडी सगळी घासली आणि ह्या कुकरमध्ये एक ना एक छोटीशी प्लेट अडकलेली होती. ती मला किती काय केलं कोशिश केलं तरी पण निघले नाही. परत तनिषच्या पप्पांना बोलून एक नाही ती प्लेट काढून घेतली. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.